बास फिट बसलं कीर्तन. दोन भावांची बांधावरून मारामारी झाली कचेरी बांधाच्या शेताच्या. एक मेला आणि एक आत गेला. काय नाही ज्ञान नाही. दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या एक कानफटीत दिली. 50-50 हजार घेतले आणि म्हणला परत असं करू नका. आता एक कानफटीत केवढ्याला बसली 50,000. तरी तो म्हणला 50 गेले पण मी त्याची जिरावली. काही नाही. पटापटा बोला. काय नाही ज्ञान नाही. 80 मार्काचा पेपर होता 2 तासात लिहायचा होता. 80 मार्काचा पेपर होता 2 तासात लिहायचा होता. जवळजवळ 60 मार्काचं लिहायचं झालं होतं आणि ते क्लिअर आलं होतं. म्हणजे नापास व्हायचा प्रश्न नव्हता. तरी पण 2 मार्काची चिठ्ठी काढली आणि ती पकडली. वर्ष गेलं काय नाही ज्ञान नाही. ज्ञान नाही. आणि आज 80% लोकांना ज्ञानच नाही. महिला मंडळ पटकन शालू घेतला लग्नात. शालू 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 केवढ्याचा 20,000चा. आता लबाड बोलू नका. किती वेळा नेसली एकदा. मग आकलीचा भाग आहे का काय. त्या 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या ना तो तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असती. म्हणजे काय नाही ज्ञान नाही. आणि आज 80% लोकांना एका मुलाला 27 खोल्यांचा बंगला बांधायची काय करत. तुला काय 26 सुना आणायच्या आहे का प्रत्येक बेडरूम मध्ये. एकच पोर काय मग 2 रूम ठीक आहे. साधं गोष्ट पुरीनं उत्तर द्या. बस खाले पुरीनं उत्तर द्या. लग्न एकदाच करायचंय बरोबर आहे. एकदाच करायचंय. लग्नाचा विधी किती मिनिटं आहे 10-15 मिनिटं बरोबर आहे. नवरदेव तर आपण पाहिलेला आहे. आयुष्यभर त्याच्या संगच राहायचंय. तो काय बदलायचा नाही बरोबर आहे. मग लग्नाच्या टायमाला 15 मिनिटासाठी त्याच्या पुढे एवढी मेकअप करायची गरज काय. केवढा येड्याचा बाजार आहे. आणि नवरदेव 9वीला पाहिले. आणि न सजली कुणा पुढे जायला नवरदेवा पुढे. लग्न किती मिनिटाचं आहे 10 मिनिटाचं आहे. ब्युटी पार्लर किती वेळा गेलं 1.5 तासाचं. लग्न 10 मिनिटाचं. बरं जमलेलं कधी होतं 9वीला असताना. आणि त्या लग्नाला आमचे आशीर्वाद म्हणजे आमचाही भोंग्या. मी त्याच्यामुळे लग्नाला जात नाही कधी महाराज. मी लग्नाला जात नाही. मला 12 वर्ष झाले असतील. 12 मी लग्नात जात नाही. कधी जात नाही लग्नात. लोक म्हणतात तो येडा आहे. ठार येडा आहे. पण ते जात नाही. गेलो का लगे माणसं म्हणतात 2 मिनिटं बोला. काय बोला लपड्याच्या लग्नात काय बोलायचं म्हणजे आपली इज्जत घालवा. आणि बाकीचे म्हणतात त्यांच्याकडून देश सेवा करून. सगळ्या सेवा काढल्या आणि देशाची काय राहिली. काय मुगन 2 ठिकाणी कधी भाषण करू नयेत. लग्नात आणि 10व्यात. 10व्यात तर शहाण्या माणसाला भाषण करू नये. 10व्यातलं भाषण लबाडच आहे ना. तो कसाही मिळाला तर चांगलाच म्हणायची पाळी ती. आता त्याच्या पोरेने त्याला गण पिसावलं 3 वेळा तरी आपण म्हणायचं त्याने कुटुंबाची घडी चांगली घातली. आता काय करता. त्याने गण अंगणवाडीच्या घुगऱ्या ऐकल्या पण आपण म्हणायचं गावच्या विकासात त्यांचा वाटा आहे. आता काय करता काय. ह्या सगळ्या लबाड आहेत महाराज. आता करंट लागलाय तुम्हाला. मग आता करंट लागला का मग सोपं झालं. म्हणजे आपल्याला काय नाही बस फिट बसलं कीर्तन. ज्ञान आलं की आलं. 80% महिलांचं असं म्हणणं आहे का सून माझं ऐकत नाही. लय रोग आहे बायांना तो. बरं जाऊ दे तुझं ऐकायला तू कोण आहे. कोण तू सासू. तुझा आणि तिचा काय संबंध. ती तुझ्या पोराची बायको आहे. तुझी कोण आहे. तुझी काय सून. तिने तो बैल विकत घेतलाय. ती गाड्याला धरी नाही तर कांद्याला नेईन. रोप लावाय नाही तर चिंगड्या निवडाय नेईन. तुला काय घ्यायचं. हात मिळत ती गप्प राही ना. तुझं काय संबंध आहे. तिच्या बापान तो बैल विकत घेतलाय. 2 बनियन 2 अंडरपॅन्ट टॉवेल. त्याच्याकडून फक्त काडीची पिठी द्यायची राहिली तेवढी देण दे पेटून द्या. आणि लग्न सगळं देतात फक्त तेवढं द्यायचं राहिलंय. लायटर देतात. हा काय लोक आहे. पण जा 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 लांब जाय. विठाल विठाल म्हणजे काय नाही. बस फिट बसलं कीर्तन. ज्ञान नाही का नाही. आता उलट नीट बस का नाही.
का नाही त्याचं उत्तर. बघा 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 विठाल विठ्ठल गेलं बाबा लिंक तोड नका. ऐकणाऱ्याला करंट लागला ना मग त्याला मजा लागली. आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे तर मजा आहे, बाहेर मजा नाही. ज्ञान नाही. आता बारीक आहे का, ज्ञान आलं की देव आहे. ज्ञान आलं की देव. आता आपल्याला नेमकं काय नाही, ज्ञान नाही. आता उलटे फिरू आपण. ज्ञान यायला काय लागतं ऐका. हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि या गावचा कारभारीच मन आहे. मान्य आहे का बोला. या अख्खं शरीर कोणाच्या ताब्यात आहे, मनाच्या. मूर्ख आहे का तू, सरळ गेल्या. हे सगळं शरीर कोणाच्या ताब्यात आहे, मनाच्या. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे थोडा. कोण, मन. त्याला एक प्रेयशी आहे. प्रेयशी म्हणजे कोण रे, हे बरं. प्रेयशी म्हणजे कोण, गर्लफ्रेंड. तुला आहे का गर्ल, प्रयत्न चालू. आमचे दिवस बोगस गेले रे, बोगस. प्रियशी म्हणजे कोण, गर्लफ्रेंड. करेक्ट. कोणशी, मनाशी. आणि तिची गर्लफ्रेंड कोणी नीट आहे का त्याशी. तो कोण आहे, कारभारी आहे. म्हणजे अख्खं गाव कोण का झालं होतं, मन. आणि त्याला एक प्रियशी आहे. त्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. डोकं खाजवा, इच्छा आणि मन. आणि हे दोघं, हे शरीर कोणावर चालू आहे, इच्छा आणि मन. भात खावा ही झाली इच्छा, मन लगेच गॅस का गेलं, पिटून भात घातला. म्हणजे हे दोघांचं इच्छा आणि मन. आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडलाय तिच्या प्रेमात. कोण, बरे कोण, इच्छा. कोणच्या प्रेमात पडली, मनाच्या. मन कोणच्या प्रेमात पडलंय, इच्छेच्या. हे गल्लीतलं पडाय. ती राहिलं त्याच कॉलनीत, तोय राहिलं त्याच कॉलनीत. आता घोटाळा असा झालाय, तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण, कोण, मन. हा असं फिट मन. म्हणजे तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. आता सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनातल्या. पोरीनं तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही. नाही ती बाजू मी घेतो पोरांशी. पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही, मिळतच नाही तर देतील कोण. मिळाली तर धोका देतील. आता सगळे पोरी उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिला, देत नाही पोरं धोका, पण दिलाच, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला. हा, करेक्ट. वा, असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला, मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण गेलं बॉम्बाला, इच्छा. कोणाला सांगायला गेली, तिच्या मैत्रिणीला. तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळण. सांगू गपक्यात, माया. माया. आणि आज सगळा तमाशा कोणचा आहे, माया बिगले भ्रमला खरे म्हणत मी माझे. आता लागला करण. प्रियकर मन, प्रेयशी गेलं बॉम्बाला. इच्छा सोडायचं नाही, मग त्याला मजा राहत नाही. आणि तिची मैत्रीण. आणि पाया पडून सांगू पाहिला पुरुषांना, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहे, मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायचं जमत. एवढे 2च गुण आहे. हे छत्रपतीचं रक्त आहे. 5-10 हजारासाठी दुसऱ्याची लाल करू शकत नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. भाकरी मिळालं नाही त्या दिवशी फुटाणे खायचे, फुटाणे नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपायचं.
पण लाचारीचा पत्करायचं. हेच आपल्याला छत्रपती संभाजीने शिकवलंय. तुमच्या गावच्या पोरांचं कौतुकच केलं पाहिजे. त्यांनी संभाजी महाराज जयंतीला कीर्तन. आणि ही पोरांनी असं कार्यक्रम एकत्र करणं काळाची. आणि पोरांना सांगून ठेवतो तुम्हाला, हे इंदुरीकरचे वाक्य आहेत. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गावकारभारी होतील. मी बोंबलत होतो पोरी पळून जातील आणि पैसे देऊन बायको मिळणार नाही. कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा? अख्खी दुनिया मला येडं म्हणायची. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे. सगळ्या मंडळाचं कौतुक केलं पाहिजे. एवढी संभाजी महाराज आहे. आणि पोरानं तुम्हाला सांगून ठेवतो, हे तुम्ही संभाजी महाराजांची जयंती नाही केली, हे तुम्ही धर्माचं काम केलंय. आणि तुम्हाला पाया पडून सांगतो सगळ्यांना, आता आमचं तर आयुष्य गेलं डांबरीवर, अजून 2 वर्ष आयुष्य आहे मला. 31 वर्ष डांबरीवर गेले, अजून 2 काढायचे. महाराज आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, आपल्याला धर्म वाचवायचा. आणि आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत. तुम्ही आणि मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? गावचा विकास आणि धर्म हे पक्ष बिक्ष नेता विता साहेब बिहेब नंतर, हे साहेब पक्ष नेता हे सगळे नंतर. पहिलं गावचा विकास आणि 2 धर्म. शाळा बांधायची गाव एकत्रच पाहिजे. मंदिर बांधायचं गाव एकत्रच पाहिजे. संभाजी महाराज जयंती करायची गाव एकत्रच पाहिजे. शिवजयंती करायची गाव एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे बोला? आणि तुम्ही आणि मी जेव्हा एकत्र येईल, आपले मनगाठ धर्मासाठी एकत्र पाहिजे. धर्मावर संकट आलं का तुम्ही मी एकत्रच लढलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि म्हणून गावातल्या पोरांना सांगतो, हे मोबाईलचे ग्रुप हे ग्रुप जरा बंद करा. हे मोबाईलला ग्रुप लय उठलेत ग्रुप. आणि ग्रुपवर कोण बोलतो माहिती का? ज्याची तोंडावर बोलायची लायकी नाही तो बोलतो. बोला तुमचं काय मत आहे? एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही, तुम्ही एकत्र बसा, तडजोड होईल, थोडी शाब्दिक चकमक होईल, पण निर्णय चांगले घेता येतील का वाईट? गावांमध्ये हे ग्रुप टाकायचं पॉलिटिक्स नकोच. तुमचं काय मत आहे? काहीच बोलत. गावचा विकासच खुदावला. आणि ते कमेंट टाकणारे जे आहेत ना खाली कमेंट, एखादं तरी खोब्यातून काढलं पाहिजे. हे पिसावण्यात पाहिजे. तुमचं काय मत आहे? यांनी पार गावांचं वाटोळं करून टाकलं मला. आणि कमेंट टाकणारं एकही लायकीचं नाही, अंडरपॅन नाही त्याला. खरं आहे का खोटं आहे बोला? आता मी याला म्हणलं आवाज वाढव, त्याने आवाज वाढवला, विषय क्लिप. इंदुरीकर सिस्टीम आल्यावर भनकले, खाली लगेच कमेंट, तो नालायकच आहे म्हणजे मी, त्याची तारीखच काय आणि त्याला आटली चड्डी नाही. हसण्यावर ही गोष्टी नेऊ नका. समजोत्यानं जे काम होईल. कमी सैन्य असताना सुद्धा छत्रपती राजे शिवाजी महाराज गेल्यानंतर राजे संभाजींनी कमी सैन्याबरोबर सुद्धा योग्य राज्य सांभाळलं. कशामुळं? फक्त सैन्यांची एकी. तुम्ही सगळे एकत्र राहायला शिका. ही संभाजी महाराज आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे बोला? तुम्ही काहीच बोलत नाही. तुम्हाला पटत नाही काही? तुम्हाला नक्की झालंय का? तुम्ही तर फार बधीर झाल्यासारखे बसले काय? हे ग्रुप कमेंट बिमेंट सोडून द्या. तुमचं काय मत आहे? इथं एकत्रच बसलं पाहिजे. काय मत? आता हे बिचाऱ्याने एवढा मोठा 4 दिवस कष्ट करून स्टेज आहे, सिस्टीम आहे, गायक वादक आहे, कीर्तनकार आहे, एवढा खर्च आहे केला. मग त्यांना चांगलं म्हणायचंच पैसे. आपल्याला फक्त चांगलंच म्हणायचं आहे ना. करायचं नाही तर करू नका. कीर्तनाला यायचं नाही तर येऊ नका. पण कमेंट करून भुकू नका. आणि भुकायचं असलं तर पप्प्याच्या आईपाशी भुका. याचं त्याच्या चांगल्या कामाच्या खेळ काढून द्यायचा. वाट लावून टाकली गावांची. तुमचं काय मत आहे? गावांमध्ये इथून पुढे एकीच पाहिजे. तुमचं काय मत आहे? महिला मंडळ इंदुरीकरच्या लोकांना राग येतोय, पण ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी बोला?
आज खरंच या गावातली मुलं चांगली आहेत की तिने एवढी मोठी शिवजयंती केली. आणि त्याच्या पुढचं उत्तर सांगत होतो, तिची मैत्रिणीला सांगायला गेली, तिच्या मैत्रिणीचं नाव आहे बस फिट बसलं कीर्तन, अशी फिट पाहिजे माया. आणि ही गेली तिला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला पण तो तर नपुसक निघाला ग, मला धोका बसला. कोण म्हणते? इच्छा. कोणाला? मायाला. ती माया म्हणते, बाई तुला तरी प्रियकर आहे, मला नवराही नाही आणि प्रियकरही नाही. मग ही म्हणली, का ग तू काम काय करते ग? ती म्हणली, मी काहीच करीत नाही, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मी गुंतून मारते, एवढंच माझं काम आहे. आणि हा सगळा तमाशा कोण करतं? माया. माया. नाही तर कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही. मुलगा मला आहे, काय माझ्या पोराचा माझा संबंध आहे? मी फक्त त्याचा बाप आहे. त्यानं चांगलं वागावं एवढी आपली इच्छा, त्याचा प्रारब्ध असेल तर सगळेल, त्यानं वाईट वागू नये एवढीच आपली. कुंभार जमीन शेतकऱ्यानं पाणी भरलं, पाणी मिरचीला गेलं तिकडं झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं, पाण्याचा काय दोष आहे? कुंभारानं 3 मडके घडवले, 1 मडकं दही हंडीला गेलं, 1 दाव्याला गेलं, 1 म्हाताऱ्याला लगवीला गेलं, कुंभाराचा काय दोष आहे? एका खाणीतून 3 दगड निघाले, एका दगडाची मूर्ती झाली, एका दगडाची मूर्ती झाली, एका दगडावर नारळ फोडला आणि एका दगडावर लोकांनी वापर केला. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. हे बघ, फक्त कोणाचं नशीब घडू शकत नाही. काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या का जेवलेलं ताट कधी धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं, भाऊजाईला बोलणे बसावं म्हणून. तिला असा नवरा मिळाला, कांदे लावायच्या थोडीशी मुकादम झाली. आणि काही पोरीने बापाच्या घरी इतकी गरिबी काढली का बिचारीला सहलीला कधी जायला मिळालं नाही. पण नशीब नवरा चांगला मिळाला, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे. सल म्हणलं तर सगळ्या मुली हसायच्या आणि ती पोरगी खाली मान घालायची. सर म्हणायचे, बाई तुझं नाव दे ना. नाही बा सर, मला यायचं नाही. काय यायचं नाही? माझी आई मला पैसे देईल, पण माझ्या आईला 2 दिवस कुणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल, तेव्हा मग माझ्या आईनं कामाला जावं आणि मी सहलीला जावं, हे जमणार नाही. म्हणून सर मला यायचं नाही. 22 मुलींमधल्या 21 मुली सहलीला गेल्या, 1 मुलगी घरी राहिली. सुट्टी घेतली तिनं, शाळेत गेली नाही, सुट्टीच होती शाळेला. ती मुलीला सहलीला जायला पैसे नव्हते. सगळ्या शाळेतल्या मुली सहलीवरून आल्यावर सहलीच्याच गप्पा हाणत होत्या, ती फक्त सगळ्यांच्या गप्पा ऐकत होती. बिचारीचं नशीब चांगलं, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या, हातात गाडी आली. हे प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. आज आपण लोक फक्त बाहेरून जगतोय महाराज. तुम्ही कुटुंबांचा अभ्यास नाही केला. तरुण पोरं बिरं महिला नीट ऐका. आज असे लोकांनी गाड्या घेतल्या तर बंगले बांधले, पण महिला मंडळ असे घरांमध्ये म्हाताऱ्यांचे हाल आहेत का काही बाप लोकांनी कोंडून घेतले. हो, कोंडून घेतले. आणि जर मुलीला कोंडून घेतलेत बाप, आणि जर एखादा पाहुणा आला आणि म्हातारीची खोली जर उघडली ना तर उलटी होईल, इतक्या घाणीत बाप आहेत, इतक्या घाणीत आहेत. अरे नातीला जर पाहुणे आले, नातीला महिला मंडळ, आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, नातीला जर पाहुणे आले तर आजीला शेतात काढून देणारी लोक आहेत. पाहुण्यांमध्ये आजी नको. सगळं मला महिला मंडळ जगातली कोणती आजी आहे माझ्या नातीचं वाईट व्हावं असं तिला वाटेल? अरे स्वप्नात वाटणार नाही, स्वप्नात. जिनं शेजारच्या मुलीचं वाईट केलं नाही ती घरातल्या मुली करीन. ती कशाला थांबली माहितीये का घरी? मला भजी नकोय, मला जेवण नकोय चांगलं, मला साडी सुद्धा चांगली नकोय. मी तो पाहायला आलेला मुलगा आहे ना, तो जर डोळ्यानं पाहिला ना, तो जर मला आवडला ना, माझ्या नातीचा जोडा चांगला, एवढाच माझा आनंद. पैसे जाऊ द्या, पैसे जाऊ द्या, माझ्या नातीच्या नशिबानं पैसे आहेत, उद्या कांद्याचे होतील, बागाचे होतील, पण माझ्या नातीचं चांगलं झालं ना बास, मला काही गरज नाही. आज लोकांनी फक्त पांढरी केस काळी केल्यात, मिशा बिशा काढल्यात, भारीतले ब्रँड पेत्यात, गाड्या घेतल्यात, बंगले घेतले, बंगले बांधलेत, गाड्या घेतल्यात, बायका सोन्यानं वाकावल्यात, पण बाहेरून माणसं निर्मळ झालीत, पण आतून माणसं पूर्ण सडलीत महाराज. भाऊ भावाचा राहिला नाही, बहीण भावाची राहिली नाही. आणि हे मी तुम्हाला बोंबलत होतो. मला बापाच्या 10व्याच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरात कुदाकुद्या आहे, प्रत्येक घरात मारामारी. बापाचा 13वा सुद्धा होऊन देते नाही, पण इस्टेटीवरून मारामारी आहेत. मग लोक फक्त बाहेरून कौतुक दाखवतात, आतून लोक खलास झाले. तुमचं काय मत? काही नाही राहिलं महाराज, काही राहिलं नाही महाराज.
इथून पुढचा काळ एक वाक्य सांगतो तुम्हाला. मी बोंबलत होतो, एकही वाक्य खोटं ठरलं नाही. आणि आता संभाजी महाराज जयंतीला सांगतो, 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. आतूनपर्यंत तर आपलं वाक्य खोटं. आता सांगून टाकू, पुढे जाऊ, सांगून टाकू. 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. 1, जमीन मिळणार नाही. 5 वर्षाने जमीन नाही. अख्ख्या तुमच्या वालखेडमध्ये वायले निघाले हो, एकाही माणसाला 30 एकर जमीन नाही. जमीनच कुठे? आजही जमीन घेणारे जास्त आहेत, विकणारे कमी आहेत. जमीन कुठे? 2 एकर वाल्याला 2 पोरं, 1 एकर. 1 एकर वाल्याला 2 आहे, 20-20 गुंठे. घर प्रत्येकाला पाहिजे, गाडी प्रत्येकाला पाहिजे. 10 वर्षाने पेरायचं काय? पेरायचंच काय? आजही जागा नाही. उकडे रोडला आहेत, गोठे रोडला आहेत. जागा कुठे? जमीन कुठे? 5 वर्ष जमीन. आणि एकत्र एकत्र घरी राहणार नाही. 10 गावं मिळून एखादं घर एकत्र आहे आता. आणि याचं कारण आहे, नवी नवरी जी येते, नवी नवरी, ती पोरगी, ती बोली करूनच येत असते. मी शेण भरणार नाही, शेतात जाणार नाही, तुझ्या आईबापाचं ना आपलं जमणार नाही, तर हा मान. आणि तिचा दोष नाही त्या पोरीचा, तिच्या आईची शिकवण आहे तिला. पुरीच्या संसाराचं वाटुळं तिच्या आईनंच केलं, ध्यानात ठेवा. इतक्या खोडीच्या आहेत त्या. इथं बसले 4 जणी. पुरीला सांगते एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. कांदे वाट्यानं करीन तरी पोट भरीन, सांगणाऱ्या मायास पुढं बसले. पा आता काय नावा सगट उभ्या करीन, नावा सगट. सासऱ्याचं धोतर धुवू नको, सासूचं लुगडं धुवू नको, तेवढा खिलारी सांभाळ. बैल कोण? बैल म्हणजे कोण रे? बरे नवरा. पा महिला मंडळ खरं आहे का खोटं आहे? बोला. अरे आता सांगू नाही, एका मिनिटात सांगतो. महिला मंडळ पूर्वी बाजार असायचा, बाजार. आणि पुरीचा बाप बाजारला जायचा. कशाला माहिती का? पाहुणा भेटावा एखादा आणि मुलीची खुशाली कळावा. त्याला काय करायचं एवढं? पाहुणा भेटला ना, राम राम. डायरेक्ट विचारता येत नाही ना मुलीचं काय चाललंय. चहा घेऊ, बसल्या बसल्या काय चाललंय, पाऊस पाणी, बाग बी, कांदे बिंदे, बाजार भाव, येताना घराकडून आले का? हा. मुलीचं कसं काय? मुलीचं नाही, पाहुण्याचं कसं काय? तो पाहुणा म्हणतो, पाहुणे सांगू नये, सांगू नये, तुमची चूक झाली, मुलगी तिथं द्यायची नव्हती, तुमच्या पुरीचे लय हाले. त्या पाहुण्याने सांगून टाकलं खरं आहे. तो पुरीचा बाप म्हणला नाही कोणाला काही. बाजार करून घरी गेला, संध्याकाळी जेवला, बायकोला सुद्धा म्हणला नाही. उशीचं बुडकं उतून डसडसा आठवण कोणाची काढची? मुलीची. आणि दिवस सुकायच्या आत आंघोळ केली, मुलीच्या दारात गेला. पोरगी अशी घर झाली. घर झाडणाऱ्या पोरीनं बाप पाहिला. पोरीला कळलं माझा सासुरवास माझ्या बापाला कळला. पोरगी बाप बसल्यावर चहा घेऊन गेली आणि चहा पिताना बापाला काय म्हणली माहिती? कळलंय ते खरं आहे, पण इथं बोलायचं नाही. काय पोरगी आहे, इथं बोलायचं नाही. माझ्या नशिबाचे भोगे मी काढीन. चहा प्या, पाहुण्यांशी गप्पा आणा, वाटलं तर जेवण करा आणि जा. आणि मी मेल्याचा निरोप आल्यावर या, तोपर्यंत यायचं नाही. बापाने असा गाल ओढला. बाप टपा बापाच्या डोळ्यातल्या धारा पोरीच्या गालावर गळाल्या. आणि बाप पोरीला काय म्हणलं माहितीये? जातात, बाई 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 सहन तुझं चांगलं होईल. शब्द कोणाचा आहे? कर सहन. बापाच्या डोळ्यातून पाणी आलं. बाप काय म्हणला माहितीये पोरीला? बाई आमच्या भरोशावर तू सहन कर, तुझे तू सहन कर, तुझे दिवस चांगले येतील. बाई मी आमच्या भरोशावर राहू नको. मी जर उद्या सुनाच्या मुलाच्या ताब्यात गेलो तर माझ्या गुजरवाल्या पोरीला माझ्या दारात भाकर मिळणार नाही. तू इथंच दिवस चांगले का. ज्या मुलीने बापाचं ऐकलं त्या मुली आज खाऊन पिऊन सुखी आहे. मस्तपैकी वट्यावर बसतात, पोत टाकते आजी, काठी हातात घेते, रिलॅक्स बसते. मशिरीची डबी एका बाजूला, चपला एका बाजूला, गप्पा हाणीत बसते. घरात कोणी असो
नसो, घरातले शेतात गेले, वाटेवर पोतं टाकून बसेल, मिश्रीची डबी, तांब्या, आणि पाहुणा जर एखादा आला, काय आणलं रे भाऊ, पत्रिका आहे का, तिथं ठेव, इथं कोणी नाही, तुला चहा पाजला असता पण मला उठता येत नाही, जाय. किती मंजूळ जगणं आहे. आणि संध्याकाळी नात आली ना शेतातून, नात, बाई मी चूल पेटवते, तुला भाकरी करू लागते. किती मस्त जगात आता आजा. हे कुणाचं ऐकून आई बापाच. आणि आता पोरीची आई पोरीला म्हणते एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या मळ्यात आपल्या कांदे वाटणं करील, पण तो क्षण भरायचं नाही, सासऱ्याचं धोतर धुवायचं नाही, सासूचं लुगडं धुवायचं नाही, आणि शरीराला त्रास होईल असं वागायचं नाही. आणि तुला जर काही कमी पडलं, नुसता रिंक मार. अशा तिघी जणी इथं सांगणाऱ्या. खोट आहे कोण? अहो माणसं इतके विचित्र आहे. माझ्याकडे एक नवरा बायको आली आणि म्हणले बा आपल्याकडे मुलगी आहे. आता मी काय ह्याला पडत नाही. मी काय मोबाईल वापरत नाही. माझ्या आपली परिस्थिती नाही, मी मोबाईल नाही वापरत. सगळ्या महाराजांमध्ये गरीब महाराज आहे मी. मोबाईल बिबाईल काय नाही आपल्याला. मोबाईल आपण वापरतही नाही, काही गरज नाही. ज्याला गरज आहे तो आपल्याकडे येईल. आपलं एकच काम आहे, वाचणे, जेवणे, झोपणे, संसार चांगला करणे. दिवसभर 3 कीर्तन करणे, संसार चांगला करणे, पोराबाळांची काळजी घेणे, बस. आणि वाचन करणे. वाचन नाही केलं तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत. मला तास 1.5 तास तर रोज वाचावंच लागत असेल ना. तसं कसं तर मध्ये असं मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्हवर चालत का. आणि ते नवरा बायको आले माझ्याकडे, ते म्हणले महाराज आपल्याकडे मुलगी आहे. मी म्हणलं माझ्याकडे पाक होत्या नवरदेव आहे बा. हा नाही, आहे हाय बा, होऊन जाईल चांगलं. ते म्हणले हा, आणि जमलं. आणि 3च दिवस झाले जमून. सकाळीच ती नवरीची आई बाप माझ्या आले बा. मी म्हणलं तीच बीत धराय आली. आपल्या देवपूजेचा टाईम आले बा. ती आली तर मी म्हणलं बसा. काय बसा? अरे जरा दम काढा, काय झालं काय नाही. मी म्हणलं काय झालं नाही म्हणून सांगा. अहो मी म्हणलं माळकरी पोरग आहे, पोरीचं कल्याण होईन, येडेवानी काय करते. ती बाई इतकी पिसळली माय हो. ती मला डायरेक्ट म्हणे तुम्हाला काही अक्कल. मी म्हणलं माय अक्कल अख्खा महाराष्ट्र वापरितोय, आणि तू माय हो धावती म्हणजे न्यायच झाला बा. बरं आपल्या घरात असल्यामुळं काय बोलता येत नाही. मी म्हणलं झालं काय, काही डोकं वापरीचा. मी म्हणलं झालं, तुम्ही नीट बोला ना, काही अकलीचा भाग पाहिजे.